बॅटर मैदानात अर्थातच कल्पेश आणि वैभवची जोडी आघाडीची जोडी मैदानात पाहायला मिळतीये. दापोली म्हटलं तर कोकणाचं मिनी महाबलेश्वर म्हणून ज्याची ओळख असणारा हा दापोली तालुका आणि तेथूनच हा बोरथळ गाव त्यांच्या आयोजनाखाली नियोजनबद्ध हे स्पर्धा आपण आजच्या दिवसाला पाहतोय. मित्रांनो, कोकणाचा विचार करायचा गेल्यानंतर आपणा सर्वांना माहिती आहे की कोकणाचा मित्रांनो आपण ज्या कोकण पुण्यभूमी कोकणातून येतो ना, त्या कोकणाला 6 भारतरत्न भेटलेत. सर्व जगाला क्रिकेटचं वेळ लावणारा आणि आमच्यासाठी क्रिकेट मधला देव अर्थात सचिन रमेश तेंडुलकर सर कोकणातले, आगरकर, वेंगसकर, गावस्कर हे देखील आपल्या कोकणातले. सर्व जगाला हेवा वाटेल अशी भारतीय लोकशाहीची राज्यघटना लिहिणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील आपल्या कोकणातले. महर्ष कर्वी कोकणातले, साने गुरुजी कोकणातले, लोकमान्य टिळक हे देखील आपल्या कोकणातले. एवढंच काय तर सर्व महिला वर्गाला अभिमान वाटेल त्या झाशीच्या राणी सुद्धा आपल्या कोकणातल्या. म्हणूनच सांगतो मित्रांनो, गतजन्माची पुण्याई म्हणून आपल्या सर्वांचा जन्म कोकणातला. अभिमानानं सांगतो मी कोकणचो, कोकण आमचो. जाऊयात मॅच कडे पुन्हा एकदा. पहिलाच बॉल फेस करत असताना कल्पेशाने एक धाव आली आहे. एक धावेच्या मदतीनं श्री गणेशा केला जातोय. वैभवच्या बॅटमधून एक धाव येताना पाहायला मिळाली. एक धाव आली आहे श्री गणेशा वैयक्तिक संघाचा. वैयक्तिक धावांचा तर झालाय आणि संघाचाही खऱ्या अर्थानं आंबिवली या संघासाठी केलाय. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिला संघाचं पहिलं षटक हाताळत असताना वैभव दर्शन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. वेग तर आहे परंतु नियंत्रित गोलंदाजी सध्याच्या घडीला दर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा बॉल पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला एक धाव तर आली आहे. एक धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावत असताना दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळतीये. वाखिवणे या संघाने टॉस विन होत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा तर निर्णय घेतलाय. आंबिवली या संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. कल्पेश आणि वैभवची जोडी मैदानात खऱ्या अर्थानं आंबिवली या संघासाठी फलंदाजीसाठी आली आहे. धावसंख्या उभारायची असेल तर कल्पेश आणि वैभवला जबाबदारी घ्यावी लागेल, ती फलंदाजी करावी लागेल. दर्शन पुन्हा एकदा पुढील बॉल साठी तयार. एक आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु वाईड बॉल. अवांतर धाव. पंचांचे हात जमिनीला समांतर. धाव मिळती अवांतर. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना तिन्ही आकड्यावरती पाहायला मिळतीये. विपुलदादा बंगाल यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री नितीन दादा कांबळे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. या साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं, आपण आपला सन्मान स्वीकारायचा. एक मोठा फटका येतोय ऑन साइडच्या दिशेने. पंच घोषित करतील 4 धावेंसाठी हा येतोय सवकार. चौथा चेंडू फेस करत असताना एक मोठा फटका आला. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण 7 वरती आकड्यावरती पाहायला मिळतीये. बिनबाद 7. या आधीचा चेंडू वाईड हाताला तर नंतर चौकाराच्या मदतीनं धावसंख्या सरसावताना पाहायला मिळाली. अजून एक मोठा फटका तर येतोय ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली परंतु झेल सुटला जातो. एक ड्रॉप कॅच पाहायला मिळाली वैभव याच्यानी. तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतीये 9 आकड्यावरती. साई कृपा क्रिकेट संघ बोरथळ आयोजित स्वयंभू जाकमाता चषक 2026 आणि हे दिमागदार भव्य दिव्य डोल्याचं पारणं फेडणारं आयोजन आज या कोपरी मैदानामध्ये पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हा मोठा फटका देतोय. मिड ऑफचा फिल्डर येईल, फेकी करेल तोपर्यंत गोलंदाज थोडे फंबल होताना पाहायला मिळाले. तोपर्यंत सुखरूपरित्या एक धाव पूर्ण होतीये. एक षटक समाप्ती. एकेरीस धावसंख्या स्कोर बोर्डला बिनबाद 10 या आकड्यावरती पाहायला मिळतीये.
चला, प्रत्येक टीमला विनंती असणार आहे की आपली मॅच चालू असताना आपला 12वा खेळाडू हा कॉम्बॉक्स मध्ये हजर राहणं अपेक्षित असणार आहे, कारण प्रत्येक खेळाडूंची नावं आपल्यापर्यंत पोहोचणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. साहिल गोलंदाजी मार्क वरती ला फेस करेल कल्पेश. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा हा बॉल पाहायला मिळाला, परंतु एक चिकी सिंगल खऱ्या अर्थानं विकेट मध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एक धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावतीये. 11 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. साहिल गोलंदाजीवरती आलाय. पहिला चेंडू फेस करत असताना केवळ एक धाव खर्च करतोय. दर्शन याने पहिलं षटक हाताळत असताना झेलबादची संधी निर्माण करून दिली होती, परंतु त्याचं सोनं काहीस तितकस वाघिवणे या संघाच्या क्षेत्ररक्षणा करता आलं नाही. गोलंदाजी करताना गोलंदाज चपल चपलाईने तर करत असतो, परंतु क्षेत्ररक्षण करताना हे तितकशी साजेश साथ त्या गोलंदाजांना मिळणं हे अपेक्षित असतं, परंतु वाघिवणे या संघाच्या क्षेत्ररक्षणाकडून तितकशी साथ काही दर्शन याला मिळाली नाही. तर त्यामुळेच काही तर एक झेल खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये धरतीला दान होताना पाहायला मिळाला. चला स्पीड अप घ्या मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये सूर्याच्या उजेडात सर्वांच्या साक्षीनं फायनलचा थरार आपल्या सर्वांना अनुभवायचा आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू फेस करत असताना एक धाव येते. पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या प्रत्येक बॉलवरती पुढे सरसावताना पाहायला मिळतीये. बिनबाद 12 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. कल्पेश आणि वैभवची आघाडीला आलेली जोडी मैदानात अजूनही तल ठोकून तशीच खऱ्या अर्थानं आंबिवली या संघासाठी जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. साईलचा पुढचा बॉल अजून एक बराचसा लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा हा बॉल पंचदंडित घोषित करतायत. अवांतर धाव येते. एक वाईटच्या मदतीनं अवांतर धावेनं पुन्हा एकदा धावसंख्या खात्यामध्ये जमा केली जाते. साहिल गोलंदाजीवरती आला आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसरा चेंडू एक धाव, तिसरा चेंडू वाईट फेस करत असताना पाहायला मिळाला. एकटा फटका खेळण्याचा प्रयत्न. साहिल याने बॉल फेकी करत असताना फिंगर रोल केल्याने खऱ्या अर्थानं बराचसा शरीरावरती आदळताना हा चेंडू पाहायला मिळाला. तोपर्यंत एक पुन्हा चोरटी धाव पाहायला मिळाली विकेटच्या मधून. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक धावेच्या मदतीनं पुन्हा धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 14 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. साई कृपा क्रिकेट संघ बोरथळ आयोजित स्वयंभू जागपाता चषक 2026 हे आपण आयोजन पाहतोय. नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि ज्या पद्धतीनं सूर्याचं तेज तलपतंय त्या पद्धतीनंच फलंदाजी तलपताना पाहायला मिळते. अर्थातच कल्पेश आणि वैभवच्या माध्यमातून साईलचा पुढचा एकदा पुन्हा चेंडू, पुन्हा एकदा बॉल बराच हवेत आणि खाली क्षेत्रामध्ये बॉल तयार होताना पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा सुकून पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मध्ये 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू फेकी केले, त्यातील एक वाईट चेंडू. अर्थातच जबरदस्त षटक म्हणावं लागेल साहिल यांचा, कमबॅक म्हणावं लागेल ते अर्थातच साहिल याने करून दिलंय. पहिल्या षटकामध्ये एक चौकाराच्या मदतीनं धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर साहिल याने कमबॅक करून दिलंय. ते आंबी वाघिवणे या संघाला एक मोठा फटका तर आलाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडे फंबलिंग पाहायला मिळाले. बॅकअप कसं खराब राहिला आणि बॉल बाउंड्री लायच्या बाहेर होतोय. पार चौकाराच्या मदतीनं पुन्हा धावसंख्या पुढे सरसावत असताना 20 या आकड्यावरती पाहायला मिळतीये.
थँक्यू डीजे. पालघर पोलीस येथून उपस्थित झालेली आपण युट्यूब वाहिनी पाहतोय. खऱ्या अर्थानं या युट्यूब वाहिनीचं कौतुक करणं तितकंच गरजेचं. कारण मुंबई शहर असेल, नवी मुंबई, आणि पाहायला गेलं तर सुरूपासून स्पर्धा यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. ओम साई स्पोर्ट ही वाहिनी आपण पाहतोय. जबरदस्त टेलिकास्ट, साऊंड आणि क्लॅरिटीच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर सुपर काम त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतात. युट्यूब वाहिनी अर्थात ओम साई स्पोर्ट या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेला सर्वच एकदा क्रिकेट संघ हार्दिक असं स्वागत असणार आहे. एक वाईट मार्ग संघाचं तिसरं षटक हाताळत असताना वाईटच्या स्वरूपात सुरुवात केली जाते. कल्पेश आणि वैभवची जोडी, जबरदस्त मोठा फटका, एक मोठा फटका वन बाउंस सी मा रे शापा सकार. फटक्याचं दडपण तितकंच खरं अर्थानं प्रत्येक वरती पाहायला मिळणार. आणि चेंडू फेक करत असताना एक वाईट बॉल येतोय. पहिला चेंडू फेस केला 3 वाईट, दुसरा बॉल फेकी करत असताना 4 धावा, आणि आतापर्यंत एक चेंडू फेस केलाय. प्रत्येकाने समोरच्या दिशेला मोठा फटका रक्षक शिष्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 37 वेगाने बॉलवरती फेकी करेल तोपर्यंत एकच धाव येते. एक धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचत असताना 27 या आकड्यावर आला मिळते. 27 पालघर उपस्थित झालेले युट्यूब वाहिनी आपण पाहताय. हरेश मध्ये अक्षय मोरे आणि यांना कौतुक करणं इतकंच गरजेचं आहे. कारण ज्या वेळी आपण नवी मुंबई शहराला लागून असा गुजरात पर्यंत वाहिनी आपल्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कव्हर करत असतात. युट्यूब वाहिनी आता ओम साई स्पोर्ट्स वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. पाहायला मिळाली आहे. फलंदाज एक मोठा फटका तरी येतोय, परंतु खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. आणि 30 या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. प्रत्येक आतापर्यंत महागड षटक ठरलं गेलं. कारण 2 वाईट, 1 चौकार आणि महागड षटक म्हणावं लागेल ते प्रत्येक. अजून एक पूर्व टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न तर झालाय, परंतु धावा किती येतील दुसरीचा प्रयत्न, दुसरा ही पूर्ण सुखरूपरित्या पूर्ण करत असताना एक 2 धावेच्या मदतीने धावसंख्या सरसावत असताना 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकार समाप्ती अखेरीस बिनबाद 32 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटकाने फेकी केला, एक चौकार आणि एक चौकाराच्या मध्ये 2 वाईट फेक षटक हाताळला गेला. प्रत्येकाचं पाहायला हाताचा फलंदाज कल्पेश आणि एक चौकाराच्या मदतीनं
आतापर्यंत बाजू सांभाळून ठेवले त्या वैभव आणि कल्पनेचं कौतुक विश्वास त्याच्या घडला वाघिवले संघाने दाखवलाय आणि त्या विश्वासाला सात की गोलंदाजी खऱ्या तर निखिलला करावी लागणार आहे. आतापर्यंत समाप्ती 32 स्कोर बोर्डला पाहतोय आणि निखिल खऱ्या अर्थानं हे 5 चेंडू फेकी करत असताना धावा किती देईल धावांचा डोंगर कल्पेश्वर एकदा बॉल परंतु फुल टोल वर काही वसूल करता आलेला नाही. डावखुऱ्या हाताचा फलंदाज कल्पेशाना आणि मोठा धक्का मोठा विकेटचं पतन धक्का क्रमांक 1 कल्पेश बाद. हृदय बॅटर नंबर 3 मैदानात आपण पाहतोय हृदय याला कल्पेशांच्या जागेवरती हृदयला करण्यात आले. अर्थातच आंबिवली या संघाने हृदय आंबिवली संघाचं हृदय जिंकेल का उदय आंबिवली संघाचं हृदय जिंकेल का खऱ्या अर्थानं जबाबदारी दिली परंतु त्या जबाबदारीला सार्थकी खेळी त्याच्या माध्यमातून येणं आवश्यक असणार आहे. उदय आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 34 आकड्यामध्ये पाहायला मिळते. धावगतीला विराम लगावं लागलाय खऱ्या अर्थानं निखिल गोलंदाजीवरती आला आणि खऱ्या अर्थानं कमबॅक करताना पाहायला मिळाला. आखिवने या संघाकरता निखिल अजून एक आडव्या बॅटने मोठा फटका सक्सेसफुल ब्युटिफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. बिगिट षटकार निखिलाला विकेट बॉल फेस करत असताना 2 धावा तिसरा बॉल फेस करत असताना 7 विकेटसाठी मोठा ब्लास्ट उदय यांनी आतापर्यंत 2 चेंडू फेस केले 2 चेंडू आंबिवली या संघासाठी जमा करतोय. उदय याने आंबिवली संघाचं हृदय तर जिंकलंय परंतु काम अपूर्ण आहे ते 3 चेंडू हृदय याच्या करता फुल टॉस बॉल पंचांच्या लक्ष नो बॉल फ्री हिटचा चेंडू तोपर्यंत धावबादच्या स्वरूपात आघाडी लागला फलंदाज वैभव माघारी परततोय. धक्का क्रमांक 2 वैभव मैदानाच्या फेर मुंबईचा नाका आणि खऱ्या मुंबई म्हटलं तर स्वप्नांची नगरी पुनोकी मायानगरी मुंबईकडे पाहिलं जातं आणि त्याच मायानगरीमध्ये हे सामने आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अजून एक मोठा फटका मोठा ब्लास्ट तर येतोय परंतु शेल होईल का. पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा धावबाची संधी खराब फेकी खराब खऱ्या अर्थानं बॅकअप राहिला तोपर्यंत काय तर पुन्हा एकदा
धावच्या स्वरूपात धावबादच्या स्वरूपात तन्मय आल्या पावली माघारी परततोय. तन्मय कधी आला कधी बाहेर गेला काही कळलं नाही, कारण धावबादच्या स्वरूपात त्यांचा धावा कालवायचे किती आहेत त्या? चौथ्या धावेसाठी आउट झालेत का बॅटर? थँक्यू. चौथा धावे करतात तन्मय माघारी परतलाय. 45-45 या आकड्यावरती आपण धावा पाहतोय. अजून एक मोठा फटका आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल तोपर्यंत उदय धावबादच्या स्वरूपात पुन्हा एकदा मोठा हादरा मोठ्या विकेटचं पतन. उदय बाद. थँक्यू डीजे. पुढील मॅचचा टॉस करण्याकरता दोन्ही कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. अर्थातच सामना आपण पुढचा पाहणार तर साई कृपा क्रिकेट संघ बोरथल ब त्यांच्या विपक्षात कालभैरव क्रिकेट संघ केलशी नवानगर. दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. सन्माननीय मोहनदादा धाडवे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. रोहित यांच्या शुभ हस्ते सन्माननीय मोहनदादा धाडवे यांचा शुभ सन्मान केला जातोय. चला मोहनदादा, आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच पुढील मॅच करिता टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांनी यायचंय. अर्थातच साई कृपा क्रिकेट संघ बोरथल ब त्यांच्या विपक्षात कालभैरव क्रिकेट संघ केलसी नवानगर. दोन्ही संघाचे संघनायकांनी या पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. सन्माननीय मोहनदादा धाडवे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. थँक्यू डीजे. पुढील मॅचचा टॉस केला जातोय सन्माननीय मोहनदादा धाडवे यांच्या शुभ हस्ते. मॅच पाहणार आहोत. आपल्या सर्वांच्या भेटीसाठी अजून एक जबरदस्त मॅच. दोन्हीही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. अर्थातच साई कृपा क्रिकेट संघ बोरथल ब त्यांच्या विपक्षात कालभैरव क्रिकेट संघ केलसी नवानगर. सन्माननीय मोहनदादा धाडवे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. 20 चेंडू आणि 47 धावांचा हे समीकरण आपल्याला वाघिवणे या संघासमोर पाहायला मिळणार आहे. 20 चेंडू 47 धावा, 47 धावा 20 चेंडू हे समीकरण अर्थातच हे पार करावं लागणार आहे आपल्याला हा विजय प्राप्त करायचा असेल तर. सर्वच साई कृपा क्रिकेट संघ बोरथल या संघाने टॉस विन होत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपली प्लेइंग 11 तयार ठेवायची आहे. त्वरितच ही मॅच झाल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घेऊन मॅचला सुरुवात करायची आहे. तोपर्यंत जाऊया ऑनगोइंग मॅच कडे, जिथे आंबिवली या संघाने 47 धावांचं आव्हान वाघिवणे या संघासमोर ठेवलंय. आणि 20 चेंडू 47 धावा, 47 धावा 20 चेंडू समीकरण या पुढील येणाऱ्या वेस्ट बॉल वरती पाहायला मिळणार. अर्थात 4 षटकांचा हा सामना या स्पर्धेतील पाहायला मिळतोय. झाकमाता क्रिकेट संघ वाघिवणे त्यांच्या विपक्षात काळेश्वरी क्रिकेट संघ आंबिवली अ संघाने फलंदाजी करत असताना 47 धावांचं आव्हान वाघिवणे या संघासमोर ठेवलंय.
कल्पेश वैभव याने धुमाकूळ घरातला विस्फोटक विध्वंसक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर खऱ्या अर्थानं उदय आला. उदय याने खऱ्या अर्थानं आंबिवली या संघाचं हृदय जिंकत असताना एक षटकाराच्या मदतीनं धावसंख्या खऱ्या अर्थानं 46 वरती पोहोचवली. जिंकण्याकरिता 47 धावांचं आव्हान अर्थातच वाघिवणे या संघासमोर ठेवलंय. मॅचला केली जाते सुरुवात. पहिला बॉल फेस करत असताना दर्शन याच्या बॅट मधून एक धाव आली. श्री गणेशा खेळ जातोय अर्थात वाघिवणे या संघाकरिता पहिलं षटक प्रगती पथावरती तन्मय पाहिला, जो तन्मय फलंदाजीसाठी आला होता. धावपाच्या स्वरूपात विकेटचं पतन झालं होतं, परंतु दुसरा चेंडू फेस करत असताना तन्मय याचा वाईट बॉल धावसंख्या पुढे सरसावत असताना दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळतीये. पहिला चेंडू जबरदस्त हाताळला गेला, सन्मान दिला गेला. दर्शनच्या माध्यमातून दुसरा चेंडू फेस करत असताना बराचसा बाहेरून जाणारा बॉल वाईट बॉल येतोय. तिसरा चेंडू तन्मय याचा अजूनही एक लेग स्टिपच्या वरून जाणारा बॉल. डॉट बॉलची सांगता एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या सांगता धाव संख्या थांबवून ठेवली आहे, स्थिरावली आहे ती अर्थातच वाघिवणे या संघाची. तन्मय गोलंदाजी मार्गवरती अजून एक समोरच्या दिशेने टप्प्यावरती टाकलेला हा बॉल, परंतु एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी ही धाव सुखरूपरित्या पूर्ण होतीये. दोन पिचच्या मदतीने धाव संख्या पुढे सरसावत असताना 4 आकड्यावरती पाहायला मिळतीये. अजून एक फायनलीच्या दिशेने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार समीला पहिला बॉलवरती बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. बिग हिट. थँक्यू डीजे. पहिल्या षटका समाप्ती केली. स्कोर बोर्ड वरती धावा आपण पाहतोय बिनबाद 12 आकड्यावरती. चेंडू तन्मय फेस करत असताना 2 बॅक टू बॅक चे चौकार पाहायला मिळाले. अर्थातच त्या चौकाराच्या मदतीने धाव संख्या 12 वरती पाहायला मिळतीये. मित्रांनो, भारत म्हटलं क्रिकेट विश्व विजेता आहे, कारण भारताच्या नसानसात गावागावात झेल आणि फटकेत कुणाचा कॅच घ्यायचा आणि कुणाला सीमा पार पाठवायचं हे आपल्या पोरांना पक्क माहित असतं. म्हणूनच काय तर साई कृपा क्रिकेट संघ बोरथाला आयोजित स्वयंभू श्री जागमाता देवी चषक 2026 आणि दिमागदार दर्जेदार भव्य दिव्य क्रिकेटच्या स्पर्धा आज आपण या विरार नगरीमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती प्रशांतला पाचारण करण्यात येत आहे. पहिला बॉल फेस करत असताना लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा हा बॉल वाईट घोषित करतायत पंच. वाईटच्या मदतीने अव्वांतर धाव खात्यात जोडली जाते. एक अव्वांतर मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 13 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. पहिला चेंडू प्रशांत याने फेकी करत असताना वाईट बॉल हाताळला गेला. कमबॅक करणं महत्वाचं असणार आहे ते अर्थातच
आंबिवले या संघाला गोलंदाजी करत असताना एक मोठा फटका तर येतोय. लॉंगॉनचा प्लेयर येतोय तोपर्यंत सोहमच्या माध्यमातून एक टिपला जातोय. एक दर्शन चला प्रत्येक टीमच्या रिप्रेझेंटेटिव्हला विनंती असणार आहे की आपण कॉम्बो मध्ये यायचं, कारण स्पर्धा असल्या कारणाने खेळाडू आमच्यासाठी नवीन आहेत. त्यामुळे प्रत्येक फलंदाजाची गोलंदाजाची नावं आमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवा, विनंती असणार आहे आपणास पुन्हा एकदा. श्रेयसला गोलंदाजी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. बॅटर नंबर 3 श्रेयस येतोय. पहिलं षटक महागडं ठरलं तन्मय याचं, परंतु प्रशांत आला. पहिला बॉल वाईट टिकला, परंतु तदनंतर चेंडू फेकी करत असताना एक मोठा झेल टिपला गेला. दर्शन याला माघारी पाठवलं. अजून एक बॉल फेस करत असताना एक धाव आली आहे. धावेच्या मदतीने धाव संख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. आंबिवले संघाने पहिलं षटक फेस करत असताना 10 धावा आल्या, परंतु वाघिवणे या संघाने प्रति उत्तर दिलंय. पहिलं षटक हाताला फेस करत असताना त्याने 12 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. आतापर्यंत सामना समतोल ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं वाघिवणे या संघाने पूर्णतः तर केलंय, परंतु ती खेळी महत्वाची आहे ना, आवश्यक असणार आहे ती प्रतीक आणि श्रेयसच्या या बॅटर दोन्ही माध्यमातून. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. 1-16. आघाडीला आलेला फलंदाज अर्थात दर्शन स्वास्थ्यात माघारी तर परतलाय. आता जबाबदारी घ्यावी लागणार आहे प्रत्येकाने श्रेयस याला, कारण 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. 20 चेंडू आणि 47 धावांचा पाठलाग करायचा. षटकानंतर आपण समीकरण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी करते. अजून एक लेग स्टिकच्या बाहेरून पंचांचे हात जमिनीला समांतर धाव अवांतर पुन्हा एकदा धाव संख्या पुढे सरसत असताना 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल, जबरदस्त कमबॅक राहिलाय. कारण प्रशांतला माहिती आहे या धावा रोखायच्या असतील तर मला योग्य लाईन आणि लेंथ वरती या आधीचा बॉल वाईड प्रशांत कमबॅक देतोय. या संघाकरिता पुन्हा एकदा प्रशांत पुढचा चेंडू पुन्हा एकदा. अजून एक मोठा फटका आडवा बॅटने मोठा फटका तर येतोय. तन्मय बॉल खाली आणि धक्का क्रमांक दुसरा पाहायला मिळाला. दुसरे षट समाप्त केली. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतीये 17 या आकड्यावरती. 2-17. कौतुक करणं प्रशांत याचं गरजेचं आहे, कारण पहिला बॉल वाईड हाताला, परंतु तदनंतरची गोलंदाजी करत असताना काय कमबॅक पाहायला मिळालंय. केवळ आणि केवळ 5 धावा खर्च करतोय आणि 2 विकेट संघासाठी महत्वपूर्ण मिळून दिले.
तो प्रशांत खऱ्या अर्थानं सरशी राहिलाय, कारण कमबॅक करून दिलाय. पहिलं षटक 12 धावांचं आलं होतं, परंतु तदनंतर दुसरं षटक प्रशांत त्याने हातला आणि केवळ 5 धावा खर्च करतोय. 5 धावा खर्च करत असताना 2 विकेटच्या मदतीनं खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिलंय ते आंबवली या संघाकरिता. शुभम गोलंदाजीसाठी विश्वास दाखवलाय तो अर्थातच थँक्यू. पहिला नंतर दोन्ही बॉलवरती 2 मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले. दोन्ही बॉलला फलंदाज श्रेयस याने खऱ्या अर्थानं डगआउट मध्ये डिपॉझिट केले. दोन्ही बॉल बिग हिट पाहायला मिळाले. षटकारांच्या मदतीनं धावसंख्या स्कोर बोर्डला पाहायला मिळते 29 या आकड्यावरती. समीकरण पाहायला गेलं तर 7 चेंडूने 18 धावांची गरज. अजून एक आडवा बॅटनं स्टेप आउट खेळत असताना हा मोठा फटका तर आलाय. धावा किती येतील? एक धाव प्रयत्न पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धावी पूर्ण, 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचला असताना 31 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 6 चेंडू 16 धावांची गरज. समीकरण प्रत्येक बॉलवरती समीकरण करत आहे. 7 चेंडू 18 धावांचं असणारं समीकरण 7 चेंडू 16 वरती ठेपलाय. सोहम वरती दबाव आहे, कारण हा निर्णायक बॉल असणार आहे. पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके आले, त्यानंतर 2 धावा अर्थातच 4 चेंडू फेस करत असताना 14 धावा खर्च केल्या त्या सोहम याने. जर्सी नंबर 9 गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. अजून एक ऑफसिकच्या बाहेरून मोठा फटका तर खेळलाय. धावा 1 आल्या, दुसरीचा प्रयत्न, दुसराही पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीनं दुसऱ्या षटकार समाप्ती धावसंख्या 33 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. षटकार समाप्ती केस तिसरं षटक हाताळत असताना सोहम काहीसा महागडा ठरताना पाहायला मिळालाय, कारण 16 धावा खर्च करतोय. महागडा असं षटक, निर्णायक क्षणी हे महागडं षटक सोहमच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. पाच चेंडू आणि 14 धावांची गरज.
समीकरण आपण पाहतोय, कारण सोहम गोलंदाजीवरती आला आणि खऱ्या अर्थानं त्याच्या विरोधात श्रेयसचा हल्ला पाहायला मिळाला. पहिला चेंडू फेस करत असताना डॉट आला, परंतु तो नंतरचे दोन्ही चेंडूवरती मोठं बिग हिट पाहायला मिळाले आणि 16 धावांचं षटक सोहमच्या माध्यमातून हाताला गेलं. एक महागड असं षटक. उदय वैयक्तिक पहिला संघाचं 4थं षटक. अजून एक आडव्या बॅटने पूल केलाय. सक्सेसफुल, ब्युटिफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतोय. बिग हिट षटकार. 58 उदय फलंदाजी करत असताना हृदय जिंकलंय, परंतु गोलंदाजी करत असताना ते हृदय जिंकणं गरजेचं असणार आहे. अर्थातच आंबवली या संघाचं, परंतु करताना पाहायला लागलं हृदय. पहिला चेंडू फटका मोठा आला, परंतु तदनंतर चेंडू फेकी करत असताना एक सुरटी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि धावबादच्या स्वरूपात हक्का क्रमांक श्रेयस आशिष बाहेर. तीन चेंडू 8 धावांची गरज, परंतु हाही बॉट निर्धाव हाताला गेलाय. काय कमालीचं गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु काय कमालीचं षटक हाताळलंय आतापर्यंत. कमबॅक दिलंय अर्थातच आंबवली या संघाकरता उदयाने. फलंदाजी करताना हृदय जिंकलंय, गोलंदाजी ही करताना हृदय जिंकतील का? निर्णायक चेंडू 2 शेवटचे असणार आहेत. अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. ऑफ साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल, डावखुऱ्या हाताचे कल्पेश. तोपर्यंत सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना पाहायला मिळतीये. 41 या आकड्यावरती. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, अर्थातच एक चेंडू आणि 6 धावांची गरज. एक मोठा फटका. कारण अशक्य असं काहीच नाहीये मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आहे, सर्वांना वेळ लावतो. तितकंच समीकरण आपण पाहिले आहेत. कधी कधी तर 6 चेंडू 1 धावाही डिफेंड करताना आपण गोलंदाज पाहिली आहेत आणि 1 चेंडू 6 धावाही होताना पाहिली आहेत. या मॅच मध्ये स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय श्रेयस, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार तर आलेत, परंतु हा महत्वाचा षटकार येईल का? आणि उदय याने गोलंदाजी करत असताना 1 चेंडू 6 धावा डिफेंड होतील का? शेवटचा बॉल. मोठा फटका तर आलाय. झेल होईल का? कल्पेश झेल खाली आणि झेल सुटला जातोय. मोठा फटकाचा प्रयत्न पुरेपूर केला होता सुरेशच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या चेंडूवरती असफलता पाहायला मिळते. हर लकीला वाघिवणे संघ पुढील स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा, तसेच अभिनंदन आंबवली या संघाचा. पुढील राऊंड करता हा संघ दाखल होत आहे. दोन्ही टीमचं खूप सारं अभिनंदन, कारण खेळाडू वृत्ती दाखवून या स्पर्धेमध्ये आपण चांगला खेळ केला, त्याबद्दल आपलं सर्वांचंच कौतुक, आभार आणि स्वागत. नो डाऊट या मॅच मध्ये मी पहिल्याच बॉल पासून म्हणत होतो, उदयाने आंबवली या संघाचं हृदय जिंकलंय. हृदय जिंकलं नव्हे तर या मॅचचा सामनावीराचा पुरस्कारही जिंकलाय. अर्थातच या मॅच सामनावीराचा हक